या सत्तांत नेत्यांना एवढी घाई नक्की कशासाठी झाली होती, तर ती फक्त शरद पवार यांच्या भीतीमुळं. मित्र हो, अजित पवारांची चिता अजून थंड झालेली नाही तोपर्यंतच त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची अनेकांना घाई झालेली होती. कार्यकर्त्यांच्या डोळ्याचं पाणी अजून आटलेलं नाही. पवार कुटुंब अजून सावरलेलं नाही. सामान्य माणूस सुद्धा या धक्क्यातून अजून बाहेर आलेला नाही. तरीही काही निर्ढावलेली मन सत्ता आणि खुर्ची याच्या भोवती पिंगा घालत राहिली. हे सगळं अजितदादा गेल्याच्या घटनेपासून त्यांच्या सगळ्या हालचालीवरून हेच दिसत होतं. अजितदादांच्या जाण्यानं यांना काडी एवढी सुद्धा दुःखाचं काही लवलेच नाही, यांना दुःख झालेलं नाही. पवार कुटुंबावर हा केवढा मोठा आघात आहे. म्हणजे हा धक्का ते सहनही करू शकत नाहीत आणि पचवूही शकत नाहीत. पण राजकारणाची नशा चढलेल्या काही जणांनी जळत्या चितेवर आपली पोळी फेकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ना कसली माणुसकी, ना कसली संवेदना. अहो, थोडा वेळ दिला असता तर आपली खुर्ची धोक्यात येऊ शकत होती याची भीती त्यांना होती. आपलं मंत्रिपदही धोक्यात येऊ शकत होतं. आपल्या मुलीचं मंत्रिपदही धोक्यात येऊ शकत होतं. असा विचार सत्तेनं सडलेल्या काही मेंदूमध्ये नक्की आलेला आहे. आणि नाहीतरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झालेलीच होती. अजितदादा असताना अजित पवारांच्या जाण्यानंतर 10 दिवस थांबायला सुद्धा कोणाला वेळ नव्हता. कारण या 10 दिवसामध्ये काहीही घडू शकते याची भीती या सत्तेनं अंध झालेल्या लोकांना होती. कुटुंबातला शोक कमी होताच, दुःख कमी होता, शरद पवार काहीतरी मोठा निर्णय घेतील आणि कदाचित त्यामुळे आपल्याला सत्तेपासून दूर जावं लागेल अशी भीती सुद्धा यांना होती. अजित पवार यांच्या पक्षाचे 4 बडे नेते यामध्ये आघाडीवर होते आणि मग ते शेवटी जिंकले. त्यानं जे करायचं ते त्यांनी केलं. अजितदादांच्या राखेवर त्यांनी आपल्या खुर्च्या ठेवल्या. राजकारणातल्या व्यक्तीचं तर सोडूनच द्यावं, पण सामान्यातलं सामान्य माणूस सुद्धा थक्क झाला. अरे, किमान 10 दिवस तरी थांबायला हवं होतं रे, असं जो तो माणूस आज म्हणू लागला. या सत्तांत नेत्यांना एवढी घाई नक्की कशासाठी झाली होती, तर ती फक्त शरद पवार यांच्या भीतीमुळं. अजित पवार यांच्या पक्षातले अनेक आमदार शरद पवार यांच्या सावलीत पुन्हा जाण्याचा विचार करीत होते. शरद पवार यांच्या ताब्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी गेल्या तर काही नेत्यांना आपल्या अस्तित्वाची भीती नक्की होती आणि त्यामुळे त्यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवलं. सगळी कारस्थानं घडवून आणली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार आहेत याची साधी सूचना, साधी कल्पना सुद्धा शरद पवार यांना येऊ दिली नाही. त्यांचा शपथविधी होणार आहे अशा बातम्या माध्यमातून येत राहिल्या, पण शरद पवार म्हणाले याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. पण याच वेळी बोलताना शरद पवार यांनी अगदी अपेक्षेप्रमाणे एक बॉम्ब टाकला आणि त्याच्या ज्वाळा अख्ख्या राजकारणामध्ये पसरल्या. शरद पवारांनी पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या ही चर्चा मागच्या 4 महिन्यापासूनच सुरू होती. याचं नेतृत्व अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यावर होतं. अपघात झाला आणि यात खंड पडला असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रीकरणाची तारीख सुद्धा या दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणाची ठरलेली होती असं सुद्धा शरद पवारांनी सांगितलं आहे. आमच्या पक्षात आणि त्यांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्यासाठी एकमत झालेलं होतं आणि हा निर्णय 12 तारखेला जाहीर होणार होता. ही तारीख सुद्धा अजितदादांनी दिली होती. दोन्ही पक्षामध्ये सकारात्मक चर्चा झालेली होती, पण अचानक ही घटना घडली असं सुद्धा शरद पवार म्हणाले. पण बघा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, पण भाजपा सोबत नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. याचा सरळ सरळ आणि उघड अर्थ असा होतो की अजित पवार महायुतीतून म्हणजे सत्तेतून बाहेर पडणार होते. म्हणजे खरं तर शरद पवारांनी हेच सूचित केलं.
आणि मग साहजिकच यामुळे राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आणि कदाचित याची जाणीव या काही सत्तांध नेत्यांना झालेली असावी. त्यामुळे त्यांनी अजितदादांची चिता थंड होण्यापूर्वीच त्या चितेवर आपल्या सत्तेची पोळी भाजली असावी. मित्रांनो, तुम्ही सांगा, एवढी दुःखद, एवढी वाईट आणि शब्दांना सुद्धा निशब्द करणारी घटना घडलेली असताना 10 दिवस सुद्धा थांबायला यांना वेळ नव्हता का? कशासाठी? मित्र, तुम्ही सुद्धा जरूर व्यक्त व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.